नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 न्यू सिलेबस यामधील जे सेकंड युनिट स्टार्ट होत आहे, तर त्याच्यामधली फर्स्ट पोयम आहे अ वॉटर ड्रॉप. मित्रांनो, आपल्याकडे रोज नळ येतात, नळातनं पाणी येते आणि जेव्हा नळ जातात तेव्हा टप टप असे थेंब पडतात. मग आपल्या डोक्यामध्ये कधी प्रश्न आलाय का की हे थेंब येतात तरी कुठून, हे पाण्याचा थेंब तयार तरी कसा होतो? आणि आज आपण अ वॉटर ड्रॉप या पोयम मध्ये पाण्याच्या थेंबाची सैर बघणार आहोत. तो नेमका कुठून सुरुवात होतो त्याची सैर आणि कुठपर्यंत येऊन पोहोचतो, हे सगळं डिटेलमध्ये आपण या पोयम मध्ये बघणार आहोत. 2.1 अ वॉटर ड्रॉप. पोयमच्या एक्सप्लेनेशन कडे वळण्याआधी आपण एकदा पोयम रीड करून घेणार आहोत. पोयम कशी आहे की 2.1 अ वॉटर ड्रॉप. काय दिलेलं आहे? A world, I wondered how I water drop up in the sky. A shiny bead just floating way up high. The clouds were soft like cotton I could see. I felt like they were playing games with glee. The wind would push it here and there around like hide and seek, but rise above the ground. Then suddenly it fell down as rain. I wonder whether it was loss or gain. It landed on the ground and tickled slow through soil where roots and tiny creatures grow. Then pipes and tanks all carried it along. Pleasingly humming as melodious song. Last stanza आपला. At least it reached my tap's small shiny spout and splashed into the basin as it gushed out. आता याचे रायटर कोण आहे? अनोनिमस, म्हणजेच आपल्याला माहिती नाही ही नेमकी कोणी लिहिलेली आहे, याची पोएट कोण आहे. पण खूप सुंदर पोयम आहे. इथे आपल्या पाण्याच्या एका थेंबाची सुरुवात कशी होते आणि शेवटी तो कुठपर्यंत पोहोचतो हे सगळं डिटेलमध्ये या पोयममध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, ही आपली झाली पोयम आणि इथे आपण बघतो आहे पोयम मध्ये आलेले डिफिकल्ट वर्ड्स. तर एक थोडंसं आपण रिकॅप करणार आहेत. वॉन्डर्ड म्हणजेच विचार केला. देन ड्रॉप आपल्याला माहिती आहे थेंब आहे. बीड म्हणजेच लहान गोल थेंब किंवा आपण मोती असं म्हणू शकतो. क्लाउड ढग. देन कॉटन, बरोबर, कॉटन तुम्हाला माहिती आहे, ओळखीचा आहे. ग्ली म्हणजे आनंद होणे. हाईड अँड सीक, तुम्ही खेळता नेहमी लपाछपीचा खेळ, बरोबर. देन ट्रिकल, तर इथे काय आहे, हळूहळू थेंब पडणं. देन सॉइल, हा शब्द ओळखीचा आहे तुमच्या, माती, बरोबर. क्रिएचर हा पण ओळखीचा आहे. पाईप. देन टँक्स, मेलोडियस. स्पाउट म्हणजे नळाची तोटी. देन स्प्लॅश म्हणजे शिंतोडे उडणे, थेंब उडणे. देन बेसिन आणि गश हे आपले झाले डिफिकल्ट वर्ड्स. तर आता आपण जाणार आहोत स्टांजा वाईज एक्सप्लेनेशनला. इथे पोएट म्हणतात, आय वंडर हाऊ अ वॉटर ड्रॉप अप इन द स्काय, अ शायनी बीड जस्ट फ्लोटिंग वे अप हाय. म्हणजेच काय म्हटलेलं आहे की आता पोएट म्हणतायत आहे की आय वॉन्डर, मला आश्चर्य वाटतं आहे की वॉटर ड्रॉप अप इन द स्काय, हाऊ अ वॉटर ड्रॉप इन द स्काय, एक पाण्याचा थेंब आकाशात आहे. मग तो कसा दिसतो आहे? तो आकाशात छोट्या अशा मोत्यासारखा असा शाईन करतोय. मोती नाही का, खूप छान असा शाईन करतो, तसा तो मोती पाण्याचा एक ड्रॉप शाईन करतो आहे. आणि तो काय करतोय? फ्लोटिंग वे अप हाय, म्हणजेच वर 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 असा उडत जातो आहे. द क्लाउड्स वेअर सॉफ्ट लाईक कॉटन. मग आता हे ढग कसे आहे? कॉटन सारखे बिलकुल मऊ मऊ असे छान असे लुसलुशीत ढग झालेले आहेत आणि मी ते बघू शकतो. आय फेल्ट लाईक दे वेअर प्लेइंग गेम्स विथ ग्ली. आणि मला असं वाटतं की हे सगळे माझ्याशी आनंदाने गेमच खेळत आहेत असं मला वाटतं आहे. म्हणजेच इथे बघा, पोएटने एक छान तुम्हाला इमॅजिन करण्यासारखं आहे की तुम्ही कधी खेळताना तुम्ही हे एक्झाम्पल तुम्हाला ओळखीचंच आहे. तुम्ही नाही का पाण्याचा साबणाचा फेस करता आणि त्याचे बबल्स काढता, किंवा तुमच्याजवळ ती एक बॉटल येते त्याच्यामधून तुम्ही असे बबल्स फुंकर मारली की बबल्स तयार होतात पाण्याचे असे, बरोबर. मग आता हे बबल्स काय होतात, हलके असतात आणि ते असे वरवर जातात आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की ते शाईन सुद्धा करतात. मग इथे पोएटनी तशाच प्रकारचं एक्झाम्पल दिलेलं आहे की आय वंडर हाऊ वॉटर ड्रॉप अप इन द स्काय. तर मला आश्चर्य आहे की एक पाण्याचा थेंब असा कसा काय स्काय मध्ये जाऊ शकतो आणि तो कसा दिसतो, मोत्यासारखा शाईन करतो आहे.
द क्लाउड्स वेअर, आणि हे ढग कसे दिसत आहेत, खूप सॉफ्ट आणि कॉटन सारखे दिसत आहेत, आणि मला काय वाटतंय की ते आनंदाने माझ्याशी गेमच खेळत आहेत असं मला वाटत आहे. The wind would push it here and there around like hide and seek but rise above the ground. आता तो कवी काय म्हणत आहे, द विंड वुड पुश इट हिअर अँड देअर. आता तो पाण्याचा जो ड्रॉप आहे तो खालून जो आकाशामध्ये फ्लोट होत आहे, मग त्याला कोणी नेलं, त्याला विंडने नेलं, त्यांनी वाऱ्याने त्याला नेलेलं आहे. आणि वारा काय करतोय, त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असं झुलवत आहे, त्याला फ्लोट करत आहे, त्याला वाहून नेत आहे, आपल्यासोबत तो पुश करत आहे, त्याला ढकलत नेत आहे. आणि असं वाटतं की तो काय करतोय, हाईड अँड सीक बट राईज अबाउट द ग्राउंड. आणि तो जेव्हा ग्राउंड पासून वर जातो तेव्हा तो कसं वाटतंय की तो हाईड अँड सीक हे गेम आपल्यासोबत खेळत आहे. Then suddenly it fell down as the rain. I wonder whether it was loss or gain. मग आता मला असं वाटतं की then suddenly it fell down as the rain. आणि मग अचानक एकदा काय एके दिवशी असं होऊन जातं की हे ढग जमा झाले आहे आणि तो थेंब पाण्याच्या स्वरूपात जमिनीवर खाली पडतो आहे. मग आता मला आश्चर्य वाटलं की मला असं वाटलं की आता काय होणार आहे पाण्याच्या थेंबाचं, तो लॉस म्हणजे तो चालला जाईल, तो कुठे जाणार आहे की गेन, म्हणजे आता नेमकं कुठे जाईल याचं मला म्हणजे भीती वाटते आहे. मी विचार करतोय की तो नेमका आता कुठे जाणार आहे. मग आता कुठे जाईल, त्याचा फायदा होईल की त्याचं नुकसान होणार हे मला समजतच नाही. असं कोण म्हणताय, पोएट म्हणत आहे. स्टांजा काय, It landed on the ground and trickled slow. आता कवी म्हणताय की ते काय आहे, जमिनीवर लँड होणार आहे आणि तो ट्रिकल म्हणजे हळूहळू आता तो वाहायला निघणार आहे. कारण की आकाशातून आपल्याला माहिती आहे की जेव्हा पाऊस पडतो तर तो कुठे पडतो, जमिनीवरच पडतो. आणि काय होते त्याचं, मग तो एक तर पाणी वाहून जातं किंवा ते पाणी जमिनीमध्ये मुरते, बरोबर. मग काय आहे, थ्रू सॉइल वेअर रूट्स अँड टायनी क्रिएचर्स ग्रो. म्हणजे आता हे पाणी जाईल कुठे, आता ते जमिनीमध्ये मुरून ते काय आहे की झाडांच्या मुळाशी तिथे जाणार आणि त्याच्यामुळे ते क्रिएचर्स म्हणजे ते झाडांची ग्रोथ होणार का, किंवा जमिनीमध्ये जे क्रिएचर्स असतात, छोटे छोटे जंतू असतात, त्यांची वाढ होण्यासाठी त्यांना आवश्यक होणार आहे का, किंवा देन पाईप अँड टँक्स ऑल कॅरीड इट अलॉंग. किंवा ते पाणी कुठून जाणार आहे, पाईपमधून जाईल, टँकमधून जाईल आणि इथून ते वाहत जाणार आहे. प्लीजिंगली हमिंग ॲज अ मेलोडियस सॉन्ग. आणि जेव्हा ते पाण्यातून, नळातून किंवा पाईपमधून वाहत येईल तेव्हा त्याचा एक सुंदरसा असा नाद येईल, छोटं छान मेलोडियस असं सॉन्ग तयार होणार आहे. At last it reached my top small shiny spout and splashed into the basin as it gushed out. आणि असा तो पाण्याचा प्रवास, तो काय होणार, पाईपलाईन थ्रू, तो काय होणार, ती पाईपलाईन कुठे येणार, माझ्या घरापर्यंत येणार आणि घरातली पाईपलाईन कुठे जाईल, बेसिन पर्यंत जाईल. आणि बेसिनवर माझा नळ आहे, नळ फिक्स आहे. म्हणजेच असा तो प्रवास करत तो पाण्याचा थेंब फिरत फिरत तो कुठे येणार आहे, माझ्या बेसिन पर्यंत येणार आहे. and splash into the basin at it gush out. आणि त्याचे असे फवारे सगळीकडे उडणार आहे. तर असा हा छोट्याशा पाण्याचा प्रवास इथे आपल्याला कवीने करून दाखवलेला आहे. पाण्यासोबत आपल्याला पूर्ण याची सैर करून दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही पोएम कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तोपर्यंत थँक्यू.